नमस्कार, मी अतुल पाटील, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन, कल्याण डोंबिवली महापालिका. आपण महापालिकेमधील संपूर्ण वॉर्डमधील 10 वॉर्डमधील घनकचरा संकलन, त्याची वाहतूक आणि त्याच्यावर प्रक्रिया महापालिकेतर्फे केला जातो. आपल्याकडे कचरा वाहतूक आणि संकलनासाठी एक प्रायव्हेट ठेकेदार आपण नेमलेला आहे. BDJ हे जे 3 वॉर्ड आहेत, तर ह्या 3 वॉर्ड हे प्रायव्हेट ठेकेदारकडून आपण त्याचं संकलन केलं जात होतं आणि उरलेल्या 7 वॉर्डमध्ये महापालिकेच्या गाड्याकडून आपण संकलन कचऱ्याचं करतो आहे. आपण कचरा संकलनासाठी एक D to J वॉर्डसाठी, या 7 वॉर्डसाठी नवीन एजन्सी नियुक्त केलेली आहे. त्यांचा सर्वे चालू आहे आणि त्या सर्वेनंतर या संपूर्ण 7 वॉर्डमध्ये या नवीन एजन्सीमार्फत कचरा संकलन केलेलं आहे. आता ह्या B, D आणि J हा वॉर्ड होता, ह्याच्यामध्ये जुनी R&B कंपनीकडून संकलन करत होतो, परंतु त्यांच्या गाड्या खूप जुन्या झाल्यात. सारखा त्याचा गाड्याचा प्रॉब्लेम येत असतात. गाड्या नादुरुस्त असल्यामुळे, या सर्व कारणामुळे कचरा संकलन गेले काही दिवस व्यवस्थित होत नव्हतं. तसं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना नोटीस दिलेल्या आहेत आणि नोटिसीनंतरही कामात सुधारणा होत नसल्यामुळे 1 जानेवारीपासून आपण त्यांचा तो ठेका बंद केलेला आहे आणि सदर यंत्रणा ही आपण महापालिकेकडे वर्ग केलेली आहे आणि महापालिकेकडून आपण दुपार सत्रात या B, D आणि J वॉर्डचं कचरा संकलन आपण सुरू केलेलं आहे. मी नागरिकांना आव्हान करतो आहे की थोडंसं गाड्यांची वेळ मागे पुढे होण्याची शक्यता आहे, पण आम्ही 100% आपला कचरा दुपार सत्रात उचलणार आहोत. सकाळ सत्रात एवढ्या गाड्या उपलब्ध नसल्यामुळे आपण सकाळ सत्रात उचलू शकत नाही, परंतु आपण दुपार सत्रात जनरली 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण कचरा संकलन संपूर्ण B, D, J वॉर्डमधून करणार आहोत. तर मी सर्व नागरिकांना, सर्व सोसायटी असतील, त्यांचे चेअरमन, त्यांचे सदस्य असतील, त्याचबरोबर झोपडपट्टी, चाळ जो एरिया आहे, त्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण महापालिकेला पुढचे 2 ते 2.5 महिने जरा सहकार्य करावे, जेणेकरून आम्हाला ह्या 7 वॉर्डमधल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आपल्याला परत या 3 वॉर्डसाठी मिळणार आहेत आणि यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ आणि गाड्यांची ABC वॉर्डला मिळणार आहे. त्यामुळे त्याचं नियोजन आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे करता येणार आहे. मनुष्यबळही वाढवून मिळणार आहे, गाड्याही चांगल्या मिळतील आपल्याला, जेणेकरून ही कचरा संकलनाची जी प्रक्रिया आहे ती अगदी चांगली सुटसुटीतपणे आपल्याला करता येणार आहे. त्याच्यामध्ये आपण जे काही हॉटेल्स असतील त्याच्याकडून वेगळे संकलनासाठी व्यवस्था करणार आहे. नारळ असतील, कोकोनट किंवा त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आपण देतो आहे. डेड ॲनिमल असतील त्याच संकलन करण्यासाठी ही एक वेगळी यंत्रणा देतो आहे. त्यामुळं आपण एकदम चांगल्या प्रकारे ABC वॉर्डचं आपण नियोजन करणार आहोत. पण तोपर्यंत मधल्या कालावधीमध्ये मी सर्वांना विनंती करतो आहे की थोडं महापालिकेला सहकार्य करा. कोणत्याही परिस्थितीत सोसायटीचा असेल कचरा तो आपल्या डस्टबिनमध्ये ठेवून महापालिकेच्या घंटागाड्यामध्ये द्यावे. या 3 वॉर्डमध्ये आम्ही दुपार सत्रात यंत्रणा सुरू केलेली आहे. तर मी सर्वांना परत एकदा आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी दुपार सत्रात कचरा द्यावा. कोणत्याही परिस्थितीत कचरा रात्री किंवा सकाळी लवकर रस्त्यावर टाकू नये, बाहेर टाकू नये, कारण त्याचा सगळा त्रास आपल्या सर्वांना होणार आहे. त्यामुळं महापालिकेला आपण सर्वांनी कृपया सहकार्य करावे. धन्यवाद.